जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, मी प्रशांत बोरकर. मित्रांनो, आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कास्ट डोमिशियल किंवा इन्कम हे जे काही सरकारी सर्टिफिकेट आहे, त्या सगळ्या सर्टिफिकेट आपण फक्त आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातूनच बनवू शकतो, म्हणजेच सेतू केंद्राच्या माध्यमातून. तर हे सेतू केंद्र म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्र हे आपल्याला फक्त आपल्या जिल्ह्याच्या माध्यमातूनच मिळवता येते. तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जेव्हा ही आपल्या सरकार सेवा केंद्राची जाहिरात निघते, तेव्हा आपण त्याला अर्ज करून ते आपले सरकार सेवा केंद्र आपण मिळवू शकतो. पण त्यामध्ये काही अटी, शर्ती आणि नियम असतात. त्या सर्व अटी शर्तींची आपल्याला पालन तसेच पूर्तता करावी लागते. तर हे जे झाले त्या जाहिरातीबद्दल. पण ही जाहिरात कधी निघते हे सुद्धा आपल्याला माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा एखाद्या जिल्ह्यामध्ये ही पदभरती किंवा ही आपले सरकार सेवा केंद्राची स्थापना करण्यात येते, तेव्हा अशा प्रत्येक वेळी मी शक्यतो लवकरात लवकर तुम्हाला याच्याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. तर अशाच प्रकारे आता मागे गडचिरोली तसेच सातारा या 2 जिल्ह्यांकरिता ही आपल्या सरकार सेवा केंद्राची स्थापना करण्यात आलेली होती. म्हणजे त्याकरिता जाहिरात काढण्यात आली. तर त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. तर अशाच प्रकारे आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये किंवा येणाऱ्या काही वर्षांमध्ये जेव्हा या आपल्या सरकार सेवा केंद्राची स्थापना तुमच्या जिल्ह्यामध्ये करण्यात येईल किंवा याच्याबद्दलची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल, तेव्हा नक्कीच मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेल. पण ही झाली त्याबद्दलची माहिती. पण आपल्या जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये किंवा काही वर्षांमध्ये ही पदभरती किंवा ही आपल्या सरकार सेवा केंद्राची स्थापना कधी करण्यात आली होती, हे सुद्धा माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण जर तुम्हाला माहिती असेल की मागील काही वर्षांमध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये केव्हा ही आपल्या सरकार सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली, तर येणाऱ्या या 1-2 वर्षामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये आपल्या सरकार सेवा केंद्राची स्थापना होऊ शकते की नाही, याबद्दलचा आपण अंदाजा लावू शकतो. त्याकरिता आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढेही जिल्हे आहे, या सर्व जिल्ह्यांच्याबद्दल आपल्या सरकार सेवा केंद्राची स्थापना कधी करण्यात आली होती, याची माहिती मिळवणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघा. हे माझे WhatsApp आहे. या WhatsAppमध्ये आपल्या महाराष्ट्रात जेवढेही जिल्हे आहेत, या अशा सर्व जिल्ह्यांची माहिती इथं काढलेली आहे. इथं हे तुम्हाला जे वेबसाईट दिसत आहे, त्या सर्व वेबसाईटमध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये केव्हा आणि कोणत्या तारखेला आपल्या सरकार सेवा केंद्राची स्थापनेकरिता नोटीस करण्यात आली किंवा जाहिरात काढण्यात आली, त्याबद्दलची इथं माहिती आहे. तर आपल्या या संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इथं बघा, मी हे सर्व टॅब इथं ओपन करून ठेवलेले आहेत. इथं तुमचे जेवढेही जिल्हे आहेत आपल्या महाराष्ट्रातील, त्या सर्व जिल्ह्याची इथं जाहिरात आहे. तर आपण आपल्या सर्व जिल्ह्यांबद्दल एक-एक करून पाहणार आहोत. तर मित्रांनो, इथं बघा, ही वेबसाईट आहे रत्नागिरी डिजिटल. रत्नागिरीमध्ये आपले सरकार सेवा केंद्राची ही नोटीस इथं बघा, आपले सरकार सेवा केंद्र डिस्ट्रिक्ट रत्नागिरी ॲडव्हर्टाइजमेंट 24 जानेवारी 2024 ला. तर रत्नागिरी या जिल्ह्याकरिता 24 जानेवारी 2024 ला ही आपल्या सरकार सेवा केंद्राची ॲडव्हर्टाइजमेंट निघाली होती. आणि त्यानंतरच 1 महिन्याच्या आतमध्ये ही पदभरती करण्यात आली, ही स्थापना करण्यात आली. त्याच्यानंतर लगेच 1 महिन्याच्या नंतर त्याची जे काही फायनल लिस्ट आहे, ती फायनल लिस्ट काढण्यात आलेली होती. त्यानंतर बघा, ही रायगड आहे. रायगडमध्ये आपले सरकार सेवा केंद्र 2023 आणि 24. तर इथं 1 जानेवारी 2024 ला इथं सुद्धा जानेवारी महिन्यातच आणि 2024 मध्येच ही आपल्या सरकार सेवा केंद्राची नोटीस काढण्यात आलेली होती. त्यानंतर ठाणे डिस्ट्रिक्ट, ठाणे डिस्ट्रिक्टमध्ये सुद्धा आपले सरकार सेवा केंद्र ही नोटीस आहे. इथं बघा, इथं डिटेल आहे. त्यानंतर ही जी काही आपले सरकार सेवा केंद्राची नोटीस आहे, ही नोटीस 2022 मध्ये काढण्यात आलेली होती. त्यानंतर मुंबई सुबुर्बन डिस्ट्रिक्ट, या डिस्ट्रिक्टकरिता आपले सरकार सेवा केंद्र जे काही सेंटर आहेत, म्हणजे जे काही तिथं ऑलरेडी असलेले जे आपले सरकार सेवा केंद्र आहे, त्याबद्दलची नोटीस आणि त्यानंतर नव्या जी काही पदभरती करण्यात आलेली होती, त्या पदभरतीची सुद्धा त्यामध्ये नोटीस काढलेली आहे. तर ही नोटीस निघाली होती 2023 मध्ये जुलैमध्ये. ठीक आहे. नंतर जळगाव जिल्हा. जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आपले सरकार सेवा केंद्राची नोटीस आहे. बघा, इथं ही नोटीस आहे नोटिफाईड लिस्ट आपले सरकार सेवा केंद्र. ही नोटीस आहे एप्रिल 2018 मध्ये. त्यांनी अगोदर नोटीस काढली, त्यानंतर जी काही फायनल लिस्ट आहे, ती फायनल लिस्ट इथं प्रसिद्ध केली आहे. त्यानंतर मग नंतर जिल्हा हा अहिल्यानगर. या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा इथं बघा,
7 फेब्रुवारी 2022ला ही नोटीस काढण्यात आली आणि यामध्ये सुद्धा जे काही भरती आहे ते या जिल्ह्याची भरती करण्यात आलेली आहे. त्यानंतर मग वर्धा जिल्हा. वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपले सरकार सेवा केंद्राची नोटीस काढण्यात आली आहे. ही आहे सप्टेंबर 2024ला, म्हणजेच मागील या 1 वर्षामध्येच. त्यानंतर नागपूर डिस्ट्रिक्ट. बघा, आपल्याला मागील व्हिडिओमध्ये नागपूर डिस्ट्रिक्टमधून सुद्धा काही कमेंट आलेले होते. तसेच जवळपास सर्व जिल्ह्यांमधून ह्या कमेंट आलेले आहे. तर तुमच्याकरिता हे जे काही आजचा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ खास बनवलेला आहे. तर नक्कीच व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी नोटीस काढण्यात आलेली होती त्याची माहिती तुम्ही मिळवून घ्या. ठीक आहे. त्यानंतर आहे आपले सरकार सेवा केंद्र वॅकंट पॉकेट फॉर नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन रिजन. तर इथं डेट दिलेली नाही आहे, पण ही जवळपास 2018ची नोटीस आहे. ठीक आहे. त्यानंतर गोंदिया डिस्ट्रिक्ट. गोंदिया डिस्ट्रिक्टमध्ये सुद्धा आपले सरकार सेवा केंद्राची नोटीस काढण्यात आलेली आहे. इथं बघा 6/6/2019 हे 2019मध्ये नोटीस काढण्यात आलेली आहे. त्यानंतर मग नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपले सरकार सेवा केंद्राची नोटीस 2023 डिसेंबर 2023मध्ये काढण्यात आलेली आहे. त्यानंतर धाराशिव जिल्हा. तर मित्रांनो, इथं बघा ही नोटीस आहे धाराशिव डिस्ट्रिक्टकरिता. इथं धाराशिव डिस्ट्रिक्टकरिता एक नोटीस काढण्यात आलेली होती. ही आहे जानेवारी 2025मध्ये. तर मित्रांनो, मागील 1 ते 2 महिन्याच्या अगोदरच ही नोटीस काढण्यात आलेली आहे आणि त्यावेळी मी ही नोटीस चेक करू शकलो नाही, म्हणजेच त्याबद्दलची तुम्हाला माहिती देऊ शकलो नाही. त्यामुळे तुम्हाला मनपूर्वक माफी मागतो आणि जर कधी भविष्यात पुन्हा एकदा या जिल्ह्याच्याबद्दल किंवा आपल्या संपूर्ण जिल्ह्याच्याबद्दल वॅकन्सी काढण्यात येतील, तर नक्कीच तुम्हाला या जाहिरातीबद्दल मी लवकरात लवकर माहिती देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. तर मित्रांनो, त्यानंतर बीड जिल्हा. बीड जिल्ह्यामध्ये यामध्ये सुद्धा आपले सरकार सेवा केंद्राची जी काही नोटीस आहे ती नोटीस 2000 ही नोटीस नोव्हेंबर 2023मध्ये काढण्यात आलेली आहे. इथं बघा अप्रूव्ड लिस्ट आपले सरकार सेवा केंद्र, म्हणजे याच्या अगोदर आता जे इथं नोव्हेंबर दाखवत आहे, तर जवळपास ऑक्टोबरमध्येच ही नोटिफिकेशन काढण्यात आलेली असेल आणि त्यानंतर नोव्हेंबरमध्ये ही जी काही फायनल लिस्ट आहे ती फायनल लिस्ट लावण्यात आली. त्यानंतर बीड डिस्ट्रिक्टमध्येच, म्हणजे आता आपण बघितलं की कोणत्या तारखेला ती फायनल लिस्ट लागलेली आहे, तर पण कोणत्या तारखेला काढली होती त्याबद्दलची माहिती आपण इथं बघा. क्लोजिंग डेट आहे आपले सरकार सेवा केंद्राची, म्हणजे ती 6व्या महिन्यात 2023मध्ये ती आपले सरकार सेवा केंद्राची भरती काढण्यात आलेली होती. ठीक आहे. त्यानंतर वाशिम जिल्हा. वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा आपले सरकार सेवा केंद्राची नोटीस मार्च 2024मध्ये काढण्यात आलेली होती. त्यानंतर यवतमाळ जिल्हा. यवतमाळ जिल्ह्यामध्ये बघा नोटीस फॉर आपले सरकार सेवा केंद्र ही नोटीस काढण्यात आलेली आहे ऑगस्ट 2024मध्ये. त्यानंतर इथं बघा अकोला. अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्या सरकार सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली होती. ती आहे नोव्हेंबर 2024मध्ये, म्हणजे जवळपास काही जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर 2024मध्येच काढण्यात आलेली होती. आणि त्यानंतर मग आहे पुणे डिस्ट्रिक्ट. पुणे डिस्ट्रिक्टमध्ये आपल्या सरकार सेवा केंद्राची ही पदभरती ही काढण्यात आलेली आहे 2019मध्ये. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये ही पदभरती वेळोवेळी काढण्यात येते. ही झाली आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे काही जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यांची माहिती. पण यामध्ये सुद्धा काही जिल्हे सुटलेले आहे, जसे औरंगाबाद. औरंगाबाद या जिल्ह्याचे जे काही नाव आहे ते नाव बदलवण्यात आले. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर हे नाव ठेवण्यात आलेले आहे. पण त्यांची जी काही वेबसाईट आहे ती ऑफिशियल वेबसाईट आता सुद्धा औरंगाबाद याच नावाने चालत आहे. त्यामुळे त्यांनी जे काही छत्रपती संभाजीनगर आणि औरंगाबाद या 2 नावामध्ये जे काही डिफरन्स आहे तो डिफरन्स दूर केलेला नाही आहे. त्यामुळे त्यांची जी काही वेबसाईट आहे ती वेबसाईट प्रॉपरली चालू होत नाही आणि ती वेबसाईट डाऊन आहे. त्यामुळे त्या वेबसाईटच्या बद्दल किंवा त्या जिल्ह्याच्या बद्दल मी माहिती काढू शकलेलो नाही. त्यानंतर गोंदिया जिल्हा. गोंदिया जिल्ह्याच्याबद्दल मी माहिती सांगितलेली आहे. पण आपले सरकार सेवा केंद्राची जी काही भरती आहे ही पदभरती त्या जिल्ह्यातील जी काही समिती आहे त्या समितीच्या माध्यमातून करण्यात येते आणि तुमचे जे काही बॅकग्राऊंड आहे तो बॅकग्राऊंड सुद्धा चेक करण्यात येते. पण या गोंदिया जिल्ह्यामध्ये ही जी काही आपले सरकार सेवा केंद्राची स्थापना आहे ही स्थापना एका एक्झामच्या माध्यमातून करण्यात आली. म्हणजेच जेवढे काही फॉर्म भरण्यात आलेले होते त्या सर्व कॅन्डिडेटची एक एक्झाम देण्यात आली. त्यानंतर त्या एक्झाममध्ये जे काही पास झाले अशा सर्व पात्र कॅन्डिडेटला
ते आपले सरकार सेवा केंद्र प्रोव्हाईड करण्यात आले. पण त्यामध्ये समजा 50 लोकं पात्र झालेले आहेत, म्हणजे पास झालेले आहेत आणि व्हॅकन्सी आहेत फक्त 49. तर त्या 49 लोकांनाच हे देण्यात आले आणि त्यामध्ये कसं असते, तो फक्त एरिया वाईज असते. जर समजा तुमच्या जो काही गाव आहे, ते गावाकरिता व्हॅकन्सी आहे, तर तुम्हाला तो तिथे देण्यात येईल. ही झाली आपल्या संपूर्ण जिल्ह्याच्या आपल्या सरकार सेवा केंद्राच्या बद्दलची माहिती. मित्रांनो, आजची ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल, तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तसेच आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. कारण ही माहिती तुमच्या इतर मित्रमंडळींना तसेच रिलेटिव्हला सुद्धा माहिती असणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.